ठाकरे सेनेच्या मुंबईतील शिबिराला एकनाथ शिंदे भाजपाला निमंत्रण, कारण तरी काय म्हणाले संजय राऊत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आज मुंबईत निर्धार शिबिर होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतरची पक्षाची वाटचाल आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे हे या शिबिरात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. दरम्यान या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला सुद्धा निमंत्रण दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी याविषयी माहिती दिली आणि यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली. संजय राऊत यांनी निर्धार शिबिराविषयी माहिती दिली. याविषयीचे ट्विट सुद्धा केले. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाला टॅग केले आणि त्याविषयी माध्यमांनी प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारणा केली आणि त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाला या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती यावेळेस माध्यमांनी दिली आहे. गेल्या काही काळातलं शिवसेनेचं एक महत्वाचं शिबिर आहे, त्याला निर्धार शिबिर म्हटलं, मेळावा नाही. ईशान्य मुंबई शिवसेनेनं ही जबाबदारी स्वीकारली आणि आज मुलुंडला कालिदास नाट्यगृहात हा शिवसेनेचं निर्धार शिबिर आज आयोजित होत आहे. सकाळपासून शिवसैनिकांना मार्गदर्शन होईल, एक दिशा मिळेल अशा प्रकारचं कार्यक्रम, भाषण, प्रेझेंटेशन्स याचं आयोजन आहे. स्वतः आदित्य ठाकरे येतील आणि त्यात उद्घाटन करतील आणि समारोप माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समारोपाला येतील. आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सर्व नेते या निर्धार मेळाव्यात येऊन अनेक विषयांवरती आपलं मत व्यक्त करतात. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये शिवसेनेची विभागीय शिबिर आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला आणि त्यातलं हे पहिलं शिबिर जे आहे हे आज मुलुंडला मुंबईतलं होत आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात होईल, जळगाव किंवा धुळ्यामध्ये होईल, नगरमध्ये होईल, सोलापूरला आम्ही करू, नाशिकला होत आहे, पुण्यात होत आहे. ही तयारी विभागीय शिबिरांची सुरू आहे. अशा प्रकारची शिबिरं पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून होत होती, त्याला खंड पडला. शाखांचे वर्धापन दिन साजरे करत होतो आम्ही, तेही आता सुरू होतील. आणि एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे की शिवसैनिकांच्या घरापर्यंत पोहोचायचा आणि शिवसैनिकांनी, शिवप्रेमी किंवा शिवसेनेचा मतदार आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा कार्यक्रम आहे. आज जो निर्धार शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्यातून फक्त या मुंबईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक दिशा मिळेल. आहेत ना, बघा ना तुम्ही. नाही, असं आहे की शेवटी जे काही चाललंय या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनंच चाललेलं आहे. शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये आहेतच असं आम्ही मानतो. सर्वत्र आहेत, ते या चराचरामध्ये आहेत, आमच्या हृदयामध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत, आमच्या मनगटामध्ये आहेत, आमच्या विचारामध्ये आहेत. ते आहेतच, त्यांचं अस्तित्व आमच्या सभोवती आहे, ते तुम्हाला आज दिसेल. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण निर्धार शिबिर आयोजित करताय. कार्यकर्त्यांना बूस्टर मिळेल या माध्यमातून? का नाही मिळणार? का नाही मिळणार? मग आम्ही भैयाजी जोशीचं भाषण ठेवायचं बूस्टर मिळण्यासाठी? की मराठी भाषा महाराष्ट्राची नाही, मुंबईची नाही, हे बूस्टर आहे का महाराष्ट्राला? मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नाही, हे जर बूस्टर असेल तर ते ज्यांना ते बूस्टर घ्यायचे ते बूस्टर घेतील. आमच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचं बूस्टर हे आम्ही देत राहू. दोन महत्वाचे याच्यामध्ये चर्चासत्र आहे.
त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ आमचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत की इतकी संकट, इतकी वादळ येऊन सुद्धा अनेक जे प्रमुख लोक आहेत ते शिवसेनेत थांबले का? आम्ही शिवसेनेमध्ये का थांबलोय हा एक विचार आहे. आणि अनेक नवीन शिवसैनिक कार्यकर्ते पक्षामध्ये इतर पक्षातून आले, तर त्यांचं मनोगत आहे की आम्ही इतकी पडझड किंवा सुरू असताना, फोडाफोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो? हे दोन महत्वाचे परिसंवाद तिथे होते. राजनाथ सिंह यांचं ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.